नमस्कार मित्रांनो, काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर शासनाकडून जो डीए वाढवण्यात आलेला आहे, महागाई भत्ता जो 3% वाढवण्यात आलेला आहे, त्याचा जो शासन निर्णय आलेला होता त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती। तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जो 3% डीए वाढी देण्यात येणार आहे आणि त्याची जे थकबाकी असणार आहे ते आपण प्रत्यक्ष आपली कशी काढायची, सोबतच मित्रांनो कोणत्या महिन्याची थकबाकी आपल्याला मिळणार आहे आणि उर्वरित महिन्यांची थकबाकीचं काय होणार आहे, कधीपर्यंत मिळणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। 3% जो आपला महागाई भत्ता वाढीव झालेला आहे, 55% होता, आता तो 58% झालेला आहे। तर हे जे 3% असणार आहे याची थकबाकी आपण कोणत्या महिन्याची आणि कशी निघणार आहे, कशा पद्धतीने काढायची आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, काही वेळापूर्वी जो व्हिडिओ आपण बघितलेला होता त्यामध्ये हा जो GR आलेला आहे शासनाकडून 25 फेब्रुवारी 2026 ला, याची माहिती बघितलेली होती आणि यानुसार आपला जो महागाई भत्ता असणार आहे तो 55% वरून 58% करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, ही जी वाढ असणार आहे ही आपल्याला 1 जुलै 2025 पासून देण्यात येणार आहे आणि हे जे आहे हे आपल्याला या फेब्रुवारी 2026च्या वेतनापासून देण्यात येणार होती। परंतु मित्रांनो, या पत्रामध्ये जरी तसं नमूद असलं की फेब्रुवारी 2026 पासून हे देण्यात यावी त्या वेतनामध्ये, परंतु शालार्थ पेबिल जे आहे ते या महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण ते DDO 3 वर गेलेले आहे आणि आता तरी कदाचित ते शक्य होणार नाही आणि ही जी वाढ असणार आहे ही आपल्याला मार्च 2026 पासून मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही जी थकबाकी मिळणार आहे 3%, ही आपल्याला जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 म्हणजे 4 महिन्याची सध्या मिळणार आहे आणि समोरचे जे महिने असणार आहे म्हणजे नोव्हेंबर पासून ते आपल्याला त्याचा एक स्वतंत्र GR येणार आहे आणि त्यानुसार ती थकबाकी शासनाकडून काढली जाणार आहे। तर सध्या आपल्याला मित्रांनो जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या दरम्यान जी थकबाकी मिळणार आहे ते आपण कशी काढायची अगदी सहजपणे याची माहिती मी आपल्याला लाईव्ह डेमोसहित दाखवणार आहे। तर बघा, आता मी जो माझा डाटा तयार केलेला आहे तो आपल्याला आता दाखवणार आहे आणि इथे बघा यानुसार बघा, आता मी इथे माझं वेतन लिहून ठेवलेलं आहे। तर त्यामध्ये बघा, बेसिक म्हणजे आपलं मूळ वेतन जे आहे ते माझं 52,000 रुपये आहे, त्यानंतर अतिरिक्त घरभाडे आहे, प्रोत्साहन भत्ता आहे आणि त्यानंतर महागाई भत्ता। महागाई भत्ता जो आहे मित्रांनो जुलै 2025 पासून आपल्याला 55% आहे तो आणि 52,000 नुसार 55% त्याचे 28,600 रुपये होतात। त्यानंतर घरभाडे आहे 10% आपल्याला मिळतो तो, त्यानंतर प्रवास भत्ता आहे आणि एकूण वेतन हे इकडे आलेलं आहे। तर मित्रांनो, आता बघा, आपल्याला ही जी दरवाढ लागू झालेली आहे ही जुलै 2025 पासून असणार आहे। तर आपला जो वाढीव DA असणार आहे तो 3% असणार आहे, म्हणजे तो 55% होता मित्रांनो आणि आता तो 58% झालेला आहे, म्हणजे 3% जो वाढीव असणार आहे तो आपल्याला त्याची थकबाकी मिळणार आहे शासन निर्णयानुसार। तर बघा, याची जी थकबाकी आहे मित्रांनो ती असणार आहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025, सध्या तरी 4 महिन्याचीच असणार आहे आणि समोरील जी थकबाकी असणार आहे ती आपल्याला स्वतंत्र एक GR येणार आहे शासनाचा, एक परिपत्रक येणार आहे आणि त्यानुसार ते देणार आहे। तर बघा, आता जे 4 महिन्याची थकबाकी आहे ती आपण कशा पद्धतीने काढायची आहे, तर बघा इथे मी संपूर्ण हा डाटा इथे तयार करून घेतलेला आहे, आपल्याला समजायला अगदी सोपं जाणार आहे। तर बघा, इकडे महिना टाकून घेतलेला आहे जुलै 2025, ऑगस्ट 2025, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, सध्या तरी या 4 महिन्याची मिळणार आहे। तर त्यानुसार आता इथे मी वर माझा डाटा लिहूनच ठेवलेला आहे, जे बेसिक आहे मूळ वेतन आहे त्यानुसार 55% जो DA आहे म्हणजे महागाई भत्ता आहे तो 28,600 रुपये होत आहे। तर या 4 महिन्याचा मी इथे लिहून घेतलेला आहे आणि 58% नुसार हा जो DA असणार आहे हा 30,160 रुपये होतो या बेसिक नुसार। तर आपल्याला आता तो 55% नुसार मिळालेला आहे जुलै पासून, परंतु आपल्याला आता थकबाकीनुसार तो 58% म्हणजे आता 3% त्यामध्ये ऍड होणार आहे, नुसार मिळायला पाहिजे। तर आपण इथे फरक काढून घेतलेला आहे। तर मी आपल्याला कॅल्क्युलेटरनुसार बरोबर दाखवणार आहे इथे। तर बघा, आता इथे जसा माझा जो मूळ वेतन आहे 52,000 रुपये आहे आणि त्याच्यानुसार जो 55% आपल्याला DA मिळत होता अगोदर, तर 55% जर केलं तर 28,600 रुपये होतात, जे मी आपल्याला दाखवलेलं आहे। तर आता मित्रांनो, आपल्याला तो 58% नुसार मिळणार आहे। 58% याचे जर पर्सेंट काढले आपण तर ते होतात 30,160 रुपये। तर आता आपल्याला
30,160 आणि यातून आपल्याला जे 55% जी रक्कम होती अगोदरची म्हणजे ती होती 28,600 रुपये, ही जर वजा केली तर आपली 3%ची जी रक्कम असणार आहे, जी आपल्याला थकबाकी मिळणार आहे ती असणार आहे एका महिन्याची 1,560 रुपये. म्हणजे हे माझ्या वेतनानुसार असणार आहे, जे माझं मूळ वेतन आहे 52,000 रुपये त्यानुसार ही एवढी येणार आहे. तर आपण आपल्या बेसिकनुसार ते काढून घ्या मित्रांनो. तर बघा आता मी आपल्याला परत तो डाटा दाखवणार आहे जो मी तयार केलेला आहे. बघा इथे आपण महिना टाकून घेतलेला आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. 55% नुसार DA हा 28,600 रुपये आहे. त्यानंतर 58% नुसार हा जो DA आहे हा 30,160 रुपये होतो आणि याचा जो फरक आहे मित्रांनो महिन्याचा हा 1,560 रुपये. हा मित्रांनो मी स्वतःचा काढलेला आहे, आपण आपल्या बेसिकनुसार काढून घ्या. माझं बेसिक 52,000 रुपये आहे, त्यानुसार हा जो फरक आहे एका महिन्याचा 1,560 रुपये आलेला आहे. आणि आपल्याला 4 महिन्याची फक्त थकबाकी सध्या मिळणार आहे. तर याचे 4ही महिने जर पकडले तर 6,240 रुपये ही जी थकबाकी आहे ही शासनाकडून देय आहे मला या बेसिकनुसार. तर आपल्याला याच पद्धतीने आपली काढून घ्यायची आहे. सध्या आपल्याला 4 महिन्याचं म्हणजे जुलै ते ऑक्टोबर पर्यंतचं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला उर्वरित जी थकबाकी असणार आहे ती शासनाकडून एक परिपत्रक येणार आहे, शासन निर्णय येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला ते देय होणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये HRAचा जो मागचा HRA वाढलेला होता त्यानुसार 1% जे एरियस आहे ते अजूनही शासनाकडे बाकी आहे. त्याचं एक स्वतंत्र पत्र येणार आहे आणि त्यानुसार ते मिळणार आहे. त्याची टॅब वगैरे काहीतरी आता ते शालार्थामध्ये येणार आहे आणि जमेल तर हे सुद्धा एरियस आपलं त्यामध्ये निघणार आहे. तर ते जर कन्फर्म झालं तर त्याचा सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवर. तर अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला आपला हा जो 3% DA वाढलेला आहे, 3% जो महागाई भत्ता आपला वाढलेला आहे याचा आपण एरियस जुलै ते ऑक्टोबर पर्यंतचं कशा पद्धतीने काढायचा आपल्या बेसिकनुसार याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला समजलेली असेल. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.